नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशन मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी आता उन्हाळा चालू झाला आहे. उन्हाळ्यामध्ये आपण भरपूर प्रमाणामध्ये वेपर्स करतो. तर मग आता तुम्हाला मी आज माझ्याकडे असलेली वेपर्सची मशीन दाखवणार आहे. आता या मशीनने अगदी पटकन असे वेपर्स आणि बटाट्याचा केस सुद्धा तयार होतो. चला आता मग तुम्हाला आता मी ही मशीन दाखवत आहे. आता ही मशीन आहे, तर याने आपल्याला वेपर्स हे आपण 5 किंवा 10 किलोचे वेपर्स अगदी 1 तासाच्या आत सुद्धा आपण हे वेपर्स बनवू शकतो. तर बघा आता ही अशा प्रकारची मशीन आहे आणि ही मशीन आपण किचन टेबलला ठेवली तर ती किचन टेबलला ती पॅक अशी चिकटून बसते. त्याच्यामुळे ती बिलकुलही हलत नाही. त्याला एक खाली बटन दिलेलं आहे. ते प्रेस केलं की ती चिकटून बसते आणि आपले वेपर्स अगदी झटपट होतात. आता बघा मैत्रिणींनो, हे खाली त्याला हे असं बटन दिलेलं आहे. ते बटन फक्त खाली लोटायचं ते बटन आणि ही मशीन ओट्यावर अगदी चिपकून राहते. तर आता ही अशा प्रकारची मशीन आहे आणि ह्या मशीनला हे ब्लेड आहे आणि या ब्लेडमुळं अगदी पटकन आता ह्या मशीन बरोबर मला 5 प्रकारचे ब्लेड मिळालेले आहेत. आता या ब्लेडमध्ये साधे वेपर्स आणि डिझाईनचे पण वेपर्स तयार होतात आणि याचे ब्लेड बदललं की आपण यापासून बटाट्याचा किस पण बनवू शकतो. बटाट्याचा किस, बटाट्याचे लांब लांब स्लाइस असे 5 प्रकारचे त्याच्याबरोबर ब्लेड मिळालेले आहेत. चला तर मग तुम्हाला मी आता याचे वेपर्स कसे करायचे हे तुम्हाला मी आता दाखवत आहे. तर बघा हे असे हे 5 ब्लेड मिळालेले आहेत आणि आता हे ब्लेड कसे लावायचे आता हे तुम्हाला मी आता दाखवत आहे. तर बघा मैत्रिणींनो, आता हे मशीन आहे आणि ह्या मशीनला जी प्लेट आहे ती प्लेट काढून घ्यायची आणि फक्त त्या प्लेटमध्ये हे ब्लेड आपल्याला बसवायचं आहे. फक्त प्रेस करून त्या प्लेटमध्ये हे ब्लेड आपण लावून घ्यायचं आणि या बाजूनी जो रॉड दिलेला आहे त्या रॉड मध्ये आपल्याला फिक्स करायचं आहे आणि याला एक स्क्रू आलेला आहे. या स्क्रूने ते पॅक करून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने हे ब्लेड अगदी सोपं आहे आणि आपण रोजच्या वापरात सुद्धा ही मशीन ठेवू शकतो. तर बघा आता फक्त त्याला ब्लेड लावून आपण ते स्क्रूने पॅक करून घेतलेलं आहे. तर चला आता तुम्हाला मी वेपर्स कशी करायची हे दाखवते. आता या मशीन मध्ये आपल्याला बटाटा फक्त आतमध्ये त्याची साल काढून घ्यायचा आणि आतमध्ये ठेवायचा आहे. आता माझ्याकडे छोटाच बटाटा होता, मोठा बटाटा नव्हता, त्यामुळे हे वेपर्स पण मी छोटेच होतील बघा. तर बघा आता हे फक्त दांडा पाठीमागं ओढायचा आणि त्यामध्ये बटाटा आपल्याला बसवून घ्यायचा आहे आणि आता ही फक्त आपल्याला ती रिंग आहे ती गोल गोल फिरवायची आहे. आता बघा मी हे प्लेट ठेवलेली आहे आणि ही रिंग आता ही माझी उलट्या साईडनी येते, त्याच्यामुळं ते मी लेफ्ट हाताने करते आहे. आता अशा पद्धतीने आपण ते लेफ्ट हाताने केल्यामुळे ते थोडस कठीण जात आहे, नाही तर अगदी पटकन असे हे वेपर्स तयार होतात. तर बघा आता माझी व्हिडिओ करण्याची साईड उलटी येत होती, त्याच्यामुळे हे अशा पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे. आता हे बघा वेपर्स अगदी पटकन असे वेपर्स तयार होतात. अगदी स्पीडनी पटकन 1 तासाच्या आतमध्ये 5 किंवा 10 किलोचे वेपर्स रेडी होतात. बघा किती पातळ आणि सुंदर असे वेपर्स आपले तयार झालेले आहे. आणि आता त्यामध्ये आपल्याला आता हे वेपर्स मी तुम्हाला करून दाखवले आहे. आता बटाटा छोटा होता त्यामुळे वेपर्स सुद्धा छोटे झाले आहे. आणि आता आता आपण ही प्लेट काढून घेतली आहे आणि या प्लेटला मी आता बटाट्याच्या किसचं ब्लेड लावून घेत आहे. आता आपण ह्याला हे ब्लेड लावून मी तुम्हाला किस पण करून दाखवत आहे. आता हे व्यवस्थित आपण ते ब्लेड लावून घेऊया आणि तर बघा फक्त त्याला ब्लेड लावून आपल्याला स्क्रू लावून घ्यायचा आहे. अगदी क्लीन करायला पण अगदी सोपी आहे. फक्त त्याचं ब्लेड आणि प्लेट धुवावी लागते, बाकी काही क्लीन करण्याची गरज पडत नाही. आता बघा आता हे आपण किसचा ब्लेड त्याला लावून घेतलेला आहे आणि आता आपण त्याने बटाट्याचा किस करून घेणार आहोत. अगदी पटकन असा हा बटाट्याचा किस आपला तयार होतो. आता बघा आपण आता
त्याचा बटाट्याचा किस करून घेऊया. मग आता अशा पद्धतीने आपण आता फिरून हे बघा, आता हा आपला बटाट्याचा किस अगदी झटपट तयार होतो. हे बघ किती लांब आणि सुंदर असा हा किस तयार झालेला आहे. तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला ही मशीन कशी वाटली, आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि आता आपण बटाट्याचे वेपर्स आणि किस केल्यानंतर शेवटी जो बटाटा उरतो तर त्याचा आपल्याला आपण साबुदाणा भिजत टाकून ठेवायचा आणि ते बटाटे आपण उकडून साबुदाण्याच्या चकल्या तयार करून घ्यायच्या. हा बटाटा बिलकुलही आपला वाया जात नाही. जे शेवटचे जाड बटाटे उरतात ते आपण उकडून घ्यायचे आणि साबुदाण्यामध्ये मिक्स करून आपण त्याच्या लगेच चकल्या बनवून घ्यायच्या. आणि तुम्हाला जर चकल्या नसतील बनवायच्या तर आपण त्याचे लांब लांब स्लाइस करून आपण फ्राईज सुद्धा बनवू शकतो. तर बघा अशा प्रकारे आपण याचा बटाट्याचा वेपर्स आणि किस एकाच मशीननी बनवू शकतो आणि डिझाईनचे वेपर्स सुद्धा या किसनीने अगदी सुंदर असे तयार होतात. आता बघा आपला किस आणि वेपर्स मी तुम्हाला दाखवलेले आहे. आणि आपण बघा अगदी सुंदर असा लांब लांब किस याचा तयार होतो. आणि अगदी झटपट हे होतं. अगदी लहान मुलं सुद्धा हे वेपर्स आणि किस आपल्याला मदत करू शकतात. कारण ही फक्त मशीन आपल्याला गोल गोल फिरवायची आहे. आणि आता ही मशीन घेऊन मला 26 वर्ष झाली आहे. त्याची ब्लेडची धार सुद्धा गेलेली नाहीये. अगदी सुंदर असं हे मशीन आहे. तुम्हाला जर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला जर ही मशीन हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि तुम्ही सुद्धा हे मशीन घेऊन नक्की वापरा. आता ऑनलाईन सुद्धा हे मशीन अवेलेबल आहे. तर बघा इतकं आपल्याला उपयोगी हे मशीन आहे. मी रोजच्या वापरामध्ये सुद्धा हे मशीन ठेवते. आणि आपल्या बटाट्याचा वेपर्स किंवा असा किस भाजीमध्ये टाकण्यासाठी पटकन आपल्याला करून घेता येतो. तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला आता हे बटाट्याचे आणि आता हे तिसरी प्लेट लावून मी असे लांब लांब सुद्धा स्लाइस करून घेतलेले आहेत बटाट्याचे. तर बघा आता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि आता हे जाड बटाटे उरले हे मी याच्यामध्ये साबुदाणा टाकून आपण त्याच्या चकल्या सुद्धा छान अशा करू शकतो. म्हणजे बिलकुलही बटाटा आपला वाया जात नाही. आणि तुम्हाला जर करायचे नसतील चकल्या तर तुम्ही त्याची फ्राईज सुद्धा बनवू शकता. तर बघा मैत्रिणींना अगदी छान असं हे मशीन आहे. आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि वेपर्स आणि बटाट्याचा किस अगदी झटपट करण्यासाठी तुम्ही सुद्धा हे असं मशीन नक्की घ्या. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.